कथा कृष्ण आणि सुभद्रा. दुसऱ्या एका कथेनुसार श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून घरी परतला तेव्हा त्याची बहीण सुभद्रा त्याचे स्वागत करते. ती त्याच्या कपाळावर तिरा लावते, आरती करते आणि त्याच्या यशाचा आनंद साजरा करते. श्रीकृष्ण तिला प्रेमाने आशीर्वाद आणि भेटवस्तू देतो. हाच दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊबीज साजरी करण्याची पद्धत आजही या दिवशी बहिणी आपापल्या भावांना घरी बोलवतात. त्या त्यांना आरती ओवाळतात, तिळा लावतात आणि गोडधोड खायला देतात. भाऊही आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो, साडी, मिठाई, दागिने किंवा पैसे. पण त्यामागे असतो एकच भाव, तू माझ्या आयुष्यात सदैव आनंदी राहो. भावार्थ आणि शिकवण. भाऊबीज ही फक्त भेटवस्तूंचा सण नाही, ही आहे बंधुत्व, प्रेम, स्नेह आणि कृतज्ञतेची ओळख. ती आठवण करून देते की नात्यांमध्ये वेळ, आदर आणि स्नेह यांचे महत्त्व किती मोठं आहे. बहीण भावाला ओवाळते तेव्हा ती त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. समारोप. दिवाळीतील शेवटचा दिवस. भाऊबीज आपल्याला सांगतो की दिवे फक्त घरातच नाही, नात्यामध्येही लावले पाहिजेत. त्या दिवशी बहिणीच्या डोळ्यात आनंदाचे दिवे झळकत असतात आणि भावाच्या मनात असतं प्रेमाचं आणि कृतज्ञतेचं उजाडलेला दीपमाळ. ही आहे भाऊबीजची सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा. 7 मिनिटांत प्रेम, परंपरा आणि नात्यांचा उत्सव.